नमस्कार मैत्रिणींनो, मित्रांनो, लाडक्या भावांनो आणि सर्वांना नमस्कार। खूप दिवसांनी ह्या व्हिडिओ मध्ये येत आहे मी। तर तुम्ही वाट पाहत असाल तर एक असा नवीन विषय घेऊन आले आहे। नवीन राशन कार्ड साठी 9000 रुपये अनुदान मिळण्यासंबंधित मी तुम्हाला माहिती देण्यासाठी खास हा व्हिडिओ बनवत आहे। नवीन राशन कार्डाचे फायदे काय आहेत हे आपण अगोदर जाणून घेणार आहोत। चला तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। वेट अँड वॉच। अन्नधान्य व इतर सबसिडी आणि आर्थिकरित्या ज्या योजनांचा लाभ मिळतो कार्डावरती त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत। पीडीएस म्हणजे स्वस्त दरात आपल्याला गहू, तांदूळ, डाळी इत्यादी वस्तू राशन कार्डावरती भेटल्या जातात। सरकारी योजना व अनुदानामध्ये सहभाग प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना, गॅस सबसिडी, शिष्यवृत्ती, घरकुल योजना इत्यादी लाभ मिळवण्यासाठी राशन कार्ड हे अगदी महत्त्वाचं आहे। इवन दवाखान्यामध्ये देखील जर आपल्याला आरोग्यासाठी ऑपरेशन सर्जरीसाठी जर लाभ घ्यायचं म्हटलं तर राशन कार्ड प्रथम लागतं। ओळखपत्र व रहिवासी पुरावा राशन कार्ड हे ओळखपत्र म्हणून वापरले जाते आणि त्यासाठी तुम्हाला कुटुंबाचं अधिकृत दस्तऐवज, कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती त्या राशन कार्डावर असते। तुमचं वार्षिक उत्पन्न किती हेही त्याच्यावर माहिती असते। 9000 रुपये अनुदान योजना हे कशा अंतर्गत तुम्हाला त्यावरती दिलं जातं तर महात्मा फुले शेतकरी सन्मान योजना आणि शेतकरी सन्मान निधी योजना ही योजना नक्की कोणासाठी आहे या अंतर्गत तुम्हाला ते 9000 रुपये अनुदान भेटलं जातं। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी विशेषतः अल्पभूधारक व गरीब शेतकऱ्यांच्यासाठी ही योजनेचा लाभ भेटू शकतो। काही वेळा ही रक्कम आपत्कालीन मदतीसाठी जसे की पूर आल्यानंतर, घर पडल्यानंतर, अतिवृष्टी, दुष्काळ, पूर या प्रमाणात या वेळेस या लाभाचा फायदा तुम्हाला दिला जातो। रक्कम कमी जास्त होऊ शकते। काही वेळेस जसजसं तुमचं पंचनामा होईल, ज्या घटनेवर तुमचा ऍक्सिडेंट किंवा घटनेवर तुमची आपत्कालीन वृष्टी झाली असेल त्या त्या क्षेत्रानुसार कितपत नुकसान झाले त्यानुसार शासन तुम्हाला अनुदान देतं। 9000 रुपये कशासाठी दिले जातात? पीक नुकसान भरपाई, शेतकरी सन्मान निधी योजना यासाठी हे तुम्हाला पैसे दिले जातात। नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत करण्यासाठी या राशन कार्डवरील या योजनेचा लाभ दिला जातो। या योजनेसाठी काही अटी असतात अत्यावश्यक, त्याही आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी तुम्हाला वापर असलेला राशन कार्ड लागतं। जर समजा तुम्ही वापरत नसाल राशन कार्ड, त्याचा उपयोग घेत नसाल किंवा राशन घेत नसाल तर त्या राशन कार्डवरती हा लाभ भेटत नाही। वैध राशन कार्ड लागतं। साधारणतः अंत्योदय अन्य सुरक्षा कार्ड त्याला म्हटलं जातं, म्हणजे चालू स्थितीतील राशन कार्ड तुम्हाला लागतं। आधार कार्ड व त्यास बँक खात्याशी संलग्न केलेलं असणं हे गरजेचं आहे, कारण आता प्रत्येक योजनेसाठी आधार त्या बँक कार्डला ज्या लिंक असेल, डीबीटी असेल त्याच अकाउंटला तुमचे हे पैसे जमा होत आहेत। काही जिल्ह्यांमध्ये अर्ज ऑनलाईन महाडीबीटी https://mahadbt.maharashtra.government.in या पोर्टलवर अर्ज करावा लागतो। तुम्ही आता अर्ज कसा कराल यामध्ये देखील थोडक्यात माहिती सांगत आहे। महाडीबीटी पोर्टलवरती नोंदणी करा आणि पुढे त्याचा आपलं बँक खाते, आधार कार्ड आणि राशन कार्ड हे आणि जमिनीचं दस्तऐवज म्हणजे 7/12/8चा फेरफार उतारा हे असे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करावे लागतील। योजनेत अर्ज सबमिट करा आणि मग त्याचा ओटीपी तुम्हाला येईल, तो ओटीपी टाका आणि सर्व काही माहिती भरा। अर्ज स्वीकारल्यावर अनुदान थेट तुमच्या बँक खात्यात, ज्या बँक खात्याशी आधार लिंक आहे त्या खात्यामध्ये जमा होऊन जाईल। जर तुम्हाला कोणत्या विशिष्ट जिल्ह्यांची किंवा योजनेची माहिती हवी असेल तर जसे की कोणती योजना असेल तुम्हाला लाभ भेटला नसेल, 24-25 मधल्या योजना असतील आणि तुम्हाला कोणती माहिती हवी असेल तर खाली कमेंट मध्ये सांगा। मी पुरेपूर प्रयत्न करेन तुम्हाला त्या योजनेची माहिती देण्यासाठी आणि तुम्हाला अचूक ती माहिती तुमच्यापर्यंत देण्याचा हा माझा प्रयत्न असेल। तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करायला
विसरू नका आणि जास्तीत जास्त लाईक करायला विसरू नका। चला तर पुढील व्हिडिओमध्ये पाहूया। आणि आतापर्यंत तुम्ही मला सपोर्ट केला म्हणून तुमचे ऋणी आहे आणि धन्यवाद। असाच सपोर्ट तुमचा राहू दे। धन्यवाद। पुढील व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।